अजित पवार हयात असताना त्यांच्याविषयी एक नेता खालच्या पातळीवर जाऊन बोलत असतानाचा ऑडिओ समोर आल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलाय, ज्यावरून आता पुन्हा एकदा रोहित पवार विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पेटलाय। रोहित पवारांच्या या आरोपानंतर राष्ट्रवादीनं पत्रकार परिषद घेत पलटवार केला, पण यामुळे अजित पवारांविषयी अपशब्द वापरणारा नेता कोण अशी चर्चा सुरू झाली आहे। ऑडिओ बॉम्बमुळे राष्ट्रवादीत वादळ। रोहित पवार सांगतात ती ऑडिओ क्लिप कुणाची? ऑडिओ क्लिपमुळे यादवीची ठिणगी पडल्याचा दावा। राष्ट्रवादीतल्या कथित अंतर्गत संघर्षामागे अनेक कारणं असल्याचं सांगण्यात येत आहे। याबाबत वेगवेगळे दावेही करण्यात येत आहेत, पण राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याची एक ऑडिओ क्लिप समोर आल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केला। रोहित पवारांच्या दाव्यानुसार त्या ऑडिओ क्लिपमध्ये बडा नेता अजित दादांविरोधात बोलत होता। ही ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांनीही ऐकल्याचा दावा रोहित पवारांनी केला। ती ऑडिओ क्लिपच राष्ट्रवादीच्या अंतर्गत संघर्षाच्या मागे असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। फक्त चर्चा असते। आता एक चर्चा अशी सुद्धा आहे की एक कुठला तरी ऑडिओ आहे, त्या ऑडिओमध्ये एक कुठला तरी प्रमुख नेता अजितदादांबद्दल अजितदादा जिवंत असताना अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललेला आहे। आणि हा ऑडिओ जो आहे, जो आम्ही ऐकण्यात आहे, तो कदाचित सुनेत्रा काकींनी सुद्धा आणि पार्थने सुद्धा तो ऐकलेला आहे। तो काय ऑडिओ, कशा प्रकारचा ऑडिओ, त्याच्यामध्ये कोण बोलतंय, कोणाबद्दल बोलतंय आणि कुठल्या लेवलला जाऊन बोलते दादांच्या बाबतीत, अजितदादांच्या बाबतीत, ते कधीतरी पुढे येऊन त्यांनी सांगावं। रोहित पवारांनी ज्या ऑडिओ क्लिपचा दावा केला त्या ऑडिओ क्लिपबाबत राष्ट्रवादीनं कानावर हात ठेवलेत। अशा प्रकारची कोणतीही ऑडिओ क्लिप नसल्याचा दावा राष्ट्रवादीनं केला। रोहित पवार यांना अशा प्रकारचे आरोप करण्याची सवय असल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलंय। ती ऑडिओ क्लिप रोहित पवारांकडे असेल तर त्यांनी ती द्यावी, त्याचं आपण फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू, आपण त्या ठिकाणी त्याची सत्यता पडताळू। आजकाल तुमच्या माझ्या आवाजामध्ये सहज 2,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं चॅट जीपीटीचं घेतलं की तुमचा माझा आवाज सुद्धा ॲज इट इज काढता येतो। त्यामुळे आजच्या काळात तरी किमान कुठल्या तरी ऑडिओ क्लिपवर आधारित आपल्यासारख्या जबाबदार पत्रकारांनी त्याच्यावर एवढा प्रश्न विचारावा आणि तो राष्ट्रीय मुद्दा करावा, राज्य मुद्दा करावा असं मला वाटत नाही। रोहित पवारांना बालिश मुद्दे उपस्थित करायची सवय लागलेली आहे, त्यामुळे त्यांनी काय मुद्दा उपस्थित केला आहे ऑडिओ क्लिपचा ते काय मी तर काय पाहिलं नाही। रोहित पवारांनी ज्या ऑडिओ क्लिपचा उल्लेख केला ती ऑडिओ क्लिप कोणत्या बड्या नेत्याची आहे याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। त्या ऑडिओ क्लिपमधील असे कोणते संवाद होते की त्या संवादांमुळे पक्षातल्या नेत्यांबाबत मनभेद निर्माण व्हावे? त्या ऑडिओ क्लिपमधील भाषा एकेरी आणि अपमानास्पद होती का अशी ही चर्चा सुरू झाली आहे। एवढंच नव्हे तर ऑडिओ क्लिप बनवणारा तो दुसरा नेता कोण याबाबतही सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली आहे। स्वप्नील जाधवसह ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।